गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि कालपर्यंतच्या आमच्या लेशा मार्गणापर्यंतच्या 11 मार्गणा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता आम्ही सम्यक्त्व मार्गणा बघतो आहे. सम्यक्त्व मार्गणेमध्ये आम्ही काल बघितलं की जीवाला सम्यक्त्व असताना काय गोष्टी होतात. सम्यक्त्व ज्या वेळेला जीवाला असतं त्या समयात त्याचे परिणाम कसे असतात, तो कोणत्या प्रकारचा कर्मबंध करत असतो, त्याला स्थितीसत्व किती असतं, त्याला किती प्रकृती तो बांधत असतो, या सगळ्या गोष्टी सम्यक्त्व होत असतानाच्या काळामध्ये घडणार आहे. सम्यक्त्व म्हणजे श्रद्धा गुणाचा जीवाचा समीचीन पर्याय. हे असताना सम्यक्त्व जीवनात प्राप्त असताना त्याला 4 गोष्टी जीवनात असणार नाही. श्रद्धा अपेक्षेने, अभिप्राय अपेक्षेने, ते म्हणजे परकर्तृत्व, परभोक्तृत्व, अहंकार आणि ममकार. या 4 गोष्टी त्याच्या जीवनात निश्चितपणे असणार नाही. तो कधीही परकर्तृत्व घेणार नाही आणि परभोक्तृत्व देखील तो स्वीकारणार नाही. त्याच्या जीवनात अहंकार नसेल, ममकार रूप परिणाम नाही. त्याची भाषा देखील बदललेली आहे. जसं भाषेमध्ये बदल आम्ही सांगू शकतो की जसं गीतेमध्ये पण वर्णन त्यांनी केलेलं आहे की स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञाची भाषा कशी असते, त्याच्या बोलण्यावरून कळतं की तो ज्ञानी आहे की अज्ञानी आहे. त्यासाठी जास्त शहानिशा करण्याची गरज भासत नाही. जी दर्पोक्त पूर्ण वचन आहे याच्या जीवनात कधीही असत नाही. स्वतःच्या कर्तृत्वाची शेखी त्याच्या जीवनात कदापिही असत नाही. आणि अशा तऱ्हेने स्थितप्रज्ञाची भाषा असते. त्याचं वर्तणूक अशा प्रकारचं असतं की आपल्यामुळे दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारची इजा त्रास होऊ नये ही त्याची सातत्याने एक मनामध्ये आंतरिक अभिप्राय तरी तशा प्रकारचा असतो. कदाचित एखाद्या वेळेला चारित्र्य मोहाच्या उदयात थोडं त्या ठिकाणी काही बदल दिसू शकेल, पण अभिप्राय मात्र त्याचा नितांत अत्यंत पवित्र असा त्याचा अभिप्राय आहे. खऱ्या देवगुरु शास्त्रावर त्याची पूर्ण श्रद्धा आहे. 7 तत्वांवर त्यांनी भूतार्थ पद्धतीने त्या 7 तत्वांना जाणलेलं आहे. नंतर पंचपरमेष्ठी विषयी अत्यंत आदर श्रद्धा जीवनात आहे. 5 इंद्रियांच्या विषयांची आसक्ती ज्याच्या जीवनात संपलेली आहे. शरीराबद्दल देखील आत्मीय भाव ज्याचा संपलेला आहे. हे सगळे सम्यक दृष्टीचे चिन्ह म्हणता येतील. किंवा आणखी एक आंतरिक कारण जर बघायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणाविषयी राग किंवा द्वेषाचा परिणाम हा चिरकाल पर्यंत राहणार नाही. तो त्या परिणामांना 6 महिन्याच्या आत बाजूला करेलच करेल. अशा प्रकारची सम्यक दृष्टीची ही बाह्यतः ओळख आहे. किंवा तत्वार्थ सूत्रामध्ये जसं त्यांनी सांगितलं की तो प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य या गुणांनी संपन्न असतो. आता या सम्यक्त्व मार्गणेला बघत असताना आम्ही जसं सम्यक्त्व बघितलं तर कोणताही जीव सुटू नये
म्हणून आम्हाला सम्यक्त्वाच्या विपरीत असलेली श्रद्धा म्हणजे मिथ्यात्व, नंतर साधन मिश्र हे पण त्याच्यामध्ये अंतर्भूत करून सम्यक्त्व मार्गणेचे 6 भेद करावे लागलेले आहे. आता या ठिकाणी सम्यक्त्व मार्गणेची व्याख्या दिलेली आहे कि जिनेन्द्र भगवान के द्वारा उपदिष्ट छह द्रव्य 85 नव पदार्थों का आज्ञा और अधिगम से श्रद्धान करना सम्यक्त्व है. आज्ञा माना किंवा अधिगम म्हणजे उपदेश माना. त्यांनी सांगितलेलं यथार्थ आहे की प्रगाढ श्रद्धा, जसं त्यांनी रत्नकरण शावकाचार मध्ये समंतभद्र आचार्यांनी कारिका ठेवली की इदम एव आणि ईदृशम एव तत्व न अन्यथा, तत्व अन्यथा असूच शकत नाही. इत्यकंपाय संभवत सन्मार्गे संशया रुची. अशा प्रकारे सम्यक दर्शनाचं किंवा निशंकित अंगाचं स्वरूप जे सांगितलं ते या ठिकाणी पूर्णपणे लागू पडतं. किंवा दुसरी व्याख्या दिली की सच्चे देव शास्त्र गुरु का श्रद्धान करना सम्यक्त्व है. रत्नकरण शावकाचार मधलीच आहे ही व्याख्या. आणि सम्यक्त्व में जीवों की खोज करना सम्यक्त्व मार्गणा है. सम्यक्त्व मार्गणेचे 6 प्रकार आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न, क्षायिक सम्यक्त्व किसे कहते है. क्षायिक सम्यक्त्व कशाला म्हणायचं. त्याच्या आधी आपण हे बघू की जो हा सम्यक्त्व धारण करणारा जीव आहे याला प्रथमतः त्याचं बाह्य कारण काय आहे. काल आपण आंतरिक कारणांबद्दल विचार केला की 7 प्रकृतींचा उपशम, क्षय किंवा क्षयोपशम म्हणजे दर्शन मोहनीय 4, अनादि मिथ्या दृष्टी असेल तर 1 मिथ्यात्व, साधी मिथ्या दृष्टी असेल तर 7, अशा प्रकृतींचा उपशम, क्षय किंवा क्षय करून जीवाचा जो श्रद्धा गुणाचा निर्मल पर्याय प्रगट होतो त्याला सम्यक दर्शन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण उपशम सम्यक्त्व, प्रशस्त उपशम बघितला, अप्रशस्त उपशम बघितला आणि क्षयोपशमिक सम्यक्त्व पण आपण बघितलं की कशा प्रकारे कर्माची स्थिती असते आणि क्षयिक सम्यक्त्वामध्ये तो कर्म प्रकृतींचा क्षय करतो. या 7ही कर्म प्रकृतींचा तो क्षय करतो. आता परत थोडा प्रश्न की या 7 प्रकृतींचा तो क्षय कोणत्या गुणस्थान पर्यंत करतो. कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत या 7 प्रकृतींचा तो क्षय करतो. 4थ्यापासून 7व्यापर्यंत. हा, 4थ्यापासून 7व्यापर्यंत तो क्षय करतो. पुढे औपशमिक करेल, पण क्षय करायचा असेल तर त्याला 4 ते 7 या गुणस्थानात त्याला या कर्म प्रकृतींचा क्षय करावा लागतो. नंतर तो जीव बाह्य निमित्त कारण या जीवाला काय असावं लागतं. सम्यक्त्व ज्याला प्राप्त करायचं आहे त्याला बाह्य निमित्त कारण कोणकोणतं असावं लागतं. देवदर्शन, जिनबिंब दर्शन, जाती स्मरण, नंतर स्वाध्याय आणि आणखी 7 तत्वांवर श्रद्धा. हे आणखी सगळ्यात पहिल्यांदा तो जर मनुष्य आणि तिर्यंच असेल तर तो गर्भज पाहिजे. समूर्छन्न म्हणजे प्रथमोपशमासाठी, सम्यक्त्वासाठी चालतं पण प्रथमोपशमासाठी. नंतर तो जागरूक पाहिजे म्हणजे निद्रा वगैरेचा उदय त्याला नको, या कर्माचा उदय त्याला नको. कारण जागरूक अवस्थेत झोपले आहे आणि सम्यक दर्शन होईल असं संभवत नाही, म्हणून तो जागृत पाहिजे. शिवाय तो ज्ञानोपयोगी पाहिजे. 2 उपयोग आमचे सांगितलेले आहे, दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग. त्यापैकी तो साकार उपयोगी पाहिजे म्हणजे ज्ञानोपयोगी पाहिजे. भलाही सम्यक्त्व झाल्यानंतर काही काळ गेला, लब्धिरूप त्याचं सम्यक्त्व राहिलं तर दर्शनोपयोग होणार आहे त्याला, पण ज्या वेळेला सम्यक्त्व प्राप्त होईल त्यावेळेला मात्र तो ज्ञानोपयोगी पाहिजे. शिवाय संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे, हे महत्वाचं या ठिकाणी आहे. नंतर ज्याच्या लेशा ज्या आहे
या मनुष्य आणि तिर्यंच गतीमधल्या लेशावाला असेल तर त्या लेशा हीन क्रमाने होणाऱ्या पाहिजे, म्हणजे तीव्र परिणाम त्या ठिकाणी नको. आणि दुसरं आणखी महत्वाचं कारण, त्याच्या कर्माची जी स्थिती आहे ही स्थिती सत्तेमधील कर्माची स्थिती देखील कोडाकोडी सागरापेक्षा जास्त नको. शिवाय नवीन कर्मबंध करत असताना देखील तो जास्त स्थितीला घेऊन, म्हणजे उत्कृष्ट स्थिती घेऊन कर्मबंध करणारा नसला पाहिजे. नंतर त्याचा अनुभाग देखील हा विशुद्धतेकडे झुकणारा असला पाहिजे. अनुभागामध्ये देखील त्याच्या तशा प्रकारचा फरक असतो. नंतर त्याचे जे प्रदेशबंध आहे, हा प्रदेशबंध देखील त्याला उत्कृष्ट रूपाचा किंवा अत्यंत जघन्य अनुत्कृष्ट अशा रूपाचा त्याला नसतो. असा जीव हा सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता ठेवतो. त्याला जरी बंधयोग्य प्रकृती 120 असल्या तरी देखील सम्यक्त्व प्राप्तीसाठी जेव्हा तो सन्मुख होणार आहे तेव्हा त्याला जास्तीत जास्त 70, 71, 72 अशाच कर्म प्रकृतींचा बंध होत असतो. बाकीच्या कर्म प्रकृती तो तात्कालिक रूपात बांधत नाही, त्या ठिकाणी बंधविच्छुती नाही, पण काही काळापर्यंत तो कर्म प्रकृत्या त्या बांधत नाही. अशा 70 किंवा 71 अशा प्रकृतीचा तो बंधक पाहिजे. शिवाय सम्यक्त्व प्राप्तीच्या आधी त्याला 5 लब्धी नियमपूर्वक व्हाव्या लागतात, है ना. पहिल्यांदा ह्या सगळ्या त्याच्या बाह्य कारणांमध्ये येणाऱ्या गोष्टी आहे. 5 लब्धी कोणत्या आहे सगळ्यांना माहिती आहे. 5 लब्धींची नावं तर सगळ्यांना माहिती आहे. प्रायोग्य लब्धी, देशना पहिली लब्धी, पहिली 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 लब्धी असणार आहे क्षयोक्षम लब्धी. पहिली क्षयोक्षम लब्धी. दुसरी देशना, विशुद्धी, विशुद्धी लब्धी. मग तिसरी प्रायोग्य, देशना, मग चौथी प्रायोग्य आणि मग करण लब्धी. म्हणून ह्या लब्धी त्याच्या जीवनात असाव्याच लागतात, म्हणजे या क्रमानेच आहे ह्या लब्धी. पहिल्यांदा क्षयोक्षम लब्धी. आम्हाला ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षमता निगोदी जीवांपासून सगळ्या जीवांना आहे. संसार अवस्थेमध्ये 12व्या गुणस्थानापर्यंत क्षयोक्षम आहे, पण या क्षयोक्षमाला क्षयोक्षम लब्धी म्हणत नाही. क्षयोक्षम लब्धी ही फक्त संधी पंचेंद्रिय जीवांनाच त्या ठिकाणी संभवनीय आहे. आणि तोही असा विचार करतो आहे की मला माझं अस्तित्व ज्ञात झालंच पाहिजे, मी कोण आहे हे मला समजलंच पाहिजे. माझ्या स्वतःच्या अस्तित्वाविषयी त्याच्या अंतरंगामध्ये अत्यंत कुतूहल असतं, ओढ असतं, तो जाणण्यासाठी उत्सुक असतो. आणि परिणामांची त्यावेळेला निर्मलता होते. त्यावेळेला त्याला प्रथम क्षयोक्षम लब्धी प्राप्त झाली असं म्हटलं जातं. आणि लब्धींचा काळ हा प्रत्येक लब्धीचा काळ अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त नाहीये. लब्धी झाली क्षयोक्षम लब्धी, अंतर्मुहूर्त विचार आला मनामध्ये आणि सुटला तर लब्धी संपली. नेहमीसारखा आपला क्षयोक्षम राहील त्याच्या जीवनात आणि तो राहणार आहे. दुसरी लब्धी आहे विशुद्धी लब्धी, की आमचा हा जो पहिल्यांदा विचार आम्ही केला आत्मतत्वाविषयी हा आणखी सघन झाला, आणखी त्याला चिंतनाची दिशा मिळाली. काय आहे माझा आत्मा याचं स्वरूप जाणून घेण्याचा मी उद्यम केला. अशा प्रकारे जेव्हा परिणामांमध्ये आणखी विशुद्धता आली त्यावेळेला ही विशुद्धी लब्धी झाली. ही विशुद्धी लब्धी होत असताना कर्मामध्ये देखील अनेक प्रकारची उलटापालट होते. कर्म जे आहे आता ते देखील अनुभाग त्याचा मंद रूपाने येतो आहे. अशा तऱ्हेने कर्मामध्ये देखील बदल तिथे घडतात आणि ते जीवकृत नाही आहे हे लक्षात घ्यायचं. निमित्त आहे जीवाच्या परिणामांचं, पण त्या कर्मामध्ये देखील त्या समयात तशी परिणमण्याची योग्यता आहे.
आणि हा निमित्त नैमित्तिक सुयोग तिथे जुळून आलेला आहे. तिसरं आहे देशनालब्धी. देशनालब्धीमध्ये हे जे वर सांगितलं की जिनेंद्र भगवंतांनी उपदिष्ट केलेलं 6 द्रव्याचं वचन ऐकलं मी, त्यांनी सांगितलेलं 5 अस्तिकायांचं वर्णन वाचलं आणि त्याच्यामधले ते शब्द जे आहे आचार्यांचे हे आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी जाऊन भिडले. त्या शब्दांनी आमचा सतत पाठलाग केला आणि मी कोण आहे याविषयी अधिक जाणण्याविषयी हा उत्सुक झाला. ती देशना जी आहे ती देशना आमच्या जीवनात फलदायी झाली. असं ही देशनालब्धी. आणि चौथी आहे ती आहे प्रायोग्य लब्धी. ही प्रायोग्य लब्धी तर अनेक वैशिष्ट्यांना घेऊन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणजे 3 लब्धी ज्या आतापर्यंत आपण पाहिल्या, क्षयोक्षम, विशुद्धी आणि देशना, या 3 लब्धींचा जणू काही तो स्वतःवर आता प्रॅक्टिकल रूपाने प्रयोग करतो आहे. ती त्याच्या जीवनात होणारी आहे प्रायोग्य लब्धी. की योग्यता तपासतोय मी, म्हणजे तशा प्रकारचं आहे की नाही हे स्वतःमध्ये त्याचं अन्वेषण सुरू झालेलं आहे. ही आहे त्याच्या जीवनातली प्रायोग्य लब्धी. या प्रायोग्य लब्धीमध्ये देखील सगळ्यात पहिल्यांदा विशेषता जी घडलेली आहे ती ही आहे की कर्माचा स्थितिबंध आजपर्यंत जो काही 70 कोडाकोडी दर्शन मोहनियाचा होत होता, चारित्र मोहनियाचा 40 कोडाकोडीचा होत होता, ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय यांचा 30 कोडाकोडी, नंतर नाम आणि गोत्रचा 20 कोडाकोडी, एवढी स्थिती याच्या जीवनात असू शकत होती. असेलच असं नाही, पण असू शकत होती. ही स्थिती प्रायोग्य लब्धी जशी त्याच्या जीवनात सुरू झाली, परिणामांमध्ये या 3 लब्धींनी विशुद्धता आली आणि आणखी ही विशुद्धता वाढत गेली की हा सगळा जो काही स्थितीबंध आहे हा त्याचा कमी होत होत अंतःकोडाकोडी सागर प्रमाण राहतो. म्हणजे 70 कोडाकोडी कुठे आणि अंतःकोडाकोडी म्हणजे जवळपास तो तितका स्थितीबंध तो कमी करतो. इतका स्थितीबंध त्या सगळ्या कर्म प्रकृतींचा त्याच्या जीवनात कमी होतो. म्हणून सम्यक्त्व प्राप्त होत असताना ज्याच्या जीवनात इतकं उत्कृष्ट सत्व कर्म प्रकृतीचं आहे तो जीव सम्यक्त्व प्राप्त करू शकत नाही. ज्याची स्थिती अंतःकोडाकोडी कर्माची होईल त्या जीवाला सम्यक्त्व प्राप्त करण्याची प्रायोग्यता, योग्यता प्राप्त होते. पहिलं हे कारण. दुसरं, तो नवीन कर्म बांधताना देखील आता कमी कमी स्थितीला घेऊन बांधतो आहे. हे पण त्याच्या जीवनात झालेलं आहे. ते आता अंतःकोडाकोडीपेक्षा कमी, त्याच्याही पेक्षा कमी असं तो सतत बांधत राहतो कर्म. नवीन बांधणार, कारण नवीन बांधणं तर संपलं नाही आहे अजून, नवीन तर तो बांधणारच आहे. नंतर काही प्रकृतींचं तो स्थिती बंधापसरण करतो. म्हणजे 34 बंधापसरण करून जवळपास 46 कर्म प्रकृती तो आता बांधत नाही. या सगळ्या अशुभ प्रकृती आहे की जो आता त्या प्रायोग्य लब्धीच्या काळात त्या प्रकृतीचा तो बंध करत नाही. आणि चौथी विशेषता ही की त्याला आता कोणत्याही कर्माचा हा जो प्रदेशबंध आहे हा उत्कृष्ट रूपाचा होत नाहीये. त्याला म्हणायचं अनुत्कृष्ट किंवा अजघन्य अशा प्रकारचा तो प्रदेशबंध करतो आहे. म्हणून प्रकृती, स्थिती, अनुभाग आणि प्रदेश अशा 4ही तऱ्हेच्या बंधांमध्ये त्याच्या जीवनात फरक आलेला आहे. हा जीव प्रायोग्य लब्धीमध्ये आहे आणि नंतर करण लब्धी करून सम्यक्त्व प्राप्त करणार आहे. जोपर्यंत 4 लब्धींची त्याला प्राप्ती झालेली आहे तोपर्यंत तो सम्यक्त्व प्राप्त करेलच याची खात्री नाही. तो 4 लब्धी होऊन सुटू शकतो. अभव्य जीवांना सुद्धा या 4 लब्धींची प्राप्ती होऊ शकते, होते, पण ते मात्र करण लब्धीत जात नाही. आणि करण लब्धीत जो जाईल
त्याला निश्चित पूर्वक त्यावेळेला अंतर्मुहूर्त कालावधीनंतर सम्यक्त्वाची प्राप्ती नियमाने होणार आहे. अशा तऱ्हेने ही सम्यक्त्वाची प्रक्रिया आहे. आता आपण पाहू क्षायिक सम्यक्त्व कशाला म्हणतात. यावर कुणाला काही प्रश्न असेल आत्ताच्या याच्यावर तर विचारू शकता. ठीक आहे. क्षायिक सम्यक्त्व कशाला म्हणतात. तर 7 प्रकृति के क्षय से क्षायिक सम्यक्त्व होता है. यह मेरु की भांति निष्प्रकंप, निर्मल, अक्षय और अनंत है. 7 प्रकृतियों के सर्वथा विनाश से क्षायिक सम्यक दृष्टि कहा जाता है. क्षायिक सम्यक दृष्टि जीव कभी भी मिथ्यात्व को प्राप्त नहीं होगा, किसी प्रकार के संदेह को कभी नहीं करता और मिथ्यात्वजन्य अतिशयों को देखकर विस्मय को भी प्राप्त नहीं होता है. असं काही जीवनामध्ये आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या तर सम्यक दृष्टी पुरुषाला त्याचं आश्चर्य देखील वाटत नाही, कारण वस्तुस्थितीचा तो ज्ञाता आहे, त्याचा अभिप्राय योग्य आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचं ज्ञान त्याला झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टींवर त्याचा विश्वास नसतो. क्षय किसे कहते है. 7 प्रकृतींच्या क्षयाने सांगितलं. मग व्याख्या विचारली की क्षय कशाला म्हणायचं. तर ज्याच्या मूल प्रकृती और उत्तर प्रकृति के भेद से प्रकृति बंध, स्थिति बंध, अनुभाग बंध और प्रदेश बंध अनेक प्रकार के हो जाते हैं, ऐसे 8 कर्मों का जीव से जो अत्यंत विनाश हो जाता है उसे क्षपण या क्षय कहते हैं. आत्यंतिक निवृत्ति को क्षय कहते हैं. जैसे उसी जल को जिसमें फिटकरी डालकर साफ करके दूसरे बर्तन में निकाला था, दूसरे साफ बर्तन में बदल लेने पर कीचड़ का अत्यंत अभाव हो जाता है, वैसे ही कर्मों का आत्मा से सर्वथा दूर हो जाना ही क्षय है. आपल्याला उदाहरण माहिती आहे क्षयाचं, की फिटकरी टाकलेली आहे आणि दुसऱ्या पेल्यामध्ये ते स्वच्छ पाणी ओतून घेतलं, दुसऱ्या पेल्यामध्ये यत्किंचित देखील मळ तिथे समलता दिसली नाही. अशा तऱ्हेने क्षयामध्ये कर्म प्रकृतींचा सर्वथा अभाव झाल्यामुळे आत्यंतिक निर्मल दशा जीवनात प्राप्त झालेली आहे. ज्या कर्माचा क्षय झाला त्याच्या उदयात जे काही समलता होती त्या कर्मामुळे ती आता त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेली आहे. पण असं असताना देखील कर्मामुळे जीवाला स्वभाव प्राप्त झाला ही वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थितीत जीवाचा स्वभाव मुळातच स्वच्छत्व आहे. आज तागायतपर्यंत कर्माचं आवरण होतं म्हणून तो स्वभाव अप्रगट होता. आवरण निघून गेल्याबरोबर जीवाचा स्वभाव पूर्णतः प्रगट झालेला आहे. नंतरचं सम्यक्त्व आहे वेदक सम्यक्त्व किसे कहते है. काल आपण वेदक सम्यक्त्वाची व्याख्या क्षयोपशमाची पूर्ण व्याख्या आपण बघितली. सम्यक्त्व मोहनीय प्रकृति के उदय से पदार्थों का जो चल मल अगाढ़ रूप श्रद्धान होता है उसे वेदक सम्यक्त्व कहते हैं. वेदक याचा अर्थ ज्या ठिकाणी हा जीव सम्यक प्रकृतीचं वेदन करतो आहे म्हणून त्याला देखील वेदक सम्यक्त्व असं नाव दिलं. कारण वेदक प्रकृतीचा तो अनुभव घेतोय आणि वेदक प्रकृतीचं कार्य आहे श्रद्धेमध्ये चल मल आणि अगाढ़ दोष उत्पन्न करणे, हे त्याचं कार्य आहे. यह भी नहीं कहना चाहिए कि दर्शन मोहनीय के उदय रहने पर सम्यक्त्व कैसे होगा, क्योंकि दर्शन मोहनीय की देशघाती प्रकृति के उदय रहने पर भी जीव के स्वभाव रूप श्रद्धान का एक देश रहने में कोई विरोध नहीं है. कारण सम्यक प्रकृती ही अशी प्रकृती आहे की याच्यामधले सगळेच्या सगळे स्पर्धक देशघाती रूपाचे आहे.
कर्म प्रकृती 3 तऱ्हेच्या आहे. काही कर्म प्रकृती की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्पर्धक हे सर्वघाती रूपाचे असतात. जसं केवल ज्ञान. केवल ज्ञानावरण कर्मामध्ये सगळेच्या सगळे स्पर्धक कसे आहे, तर सर्वघाती रूपाचे आहे. काही कर्म प्रकृती देशघाती रूपाच्या असतात, पण त्याच्यामध्ये काही स्पर्धक सर्वघाती रूपाचे असतात आणि काही देशघाती रूपाचे असतात. जसं जेवढ्या कर्मांमध्ये औपशमिक क्षायोपक्षमिक भाव घटतो, जेवढ्या प्रकृतींमध्ये क्षायोपक्षमिक भाव घटतो, त्या ठिकाणी जे कर्म प्रकृती आहे ती देशघाती युक्त सर्वघाती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वघातीचे पण स्पर्धक आहे आणि देशघातीचे पण स्पर्धक आहे. आणि काही प्रकृती अशा आहे की ज्याच्यामध्ये केवळ देशघाती स्पर्धक आहे. तर ही जी दर्शन मोहनीय प्रकृती आहे, या दर्शन मोहनीय कर्म प्रकृतीमध्ये त्याचे सगळेच्या सगळे स्पर्धक हे देशघाती रूपाचे आहे. म्हणून त्याचा उदय आला तरी पूर्णतः गुण प्रगट राहत नाही, आणि प्रगट तर राहतो, पण प्रगट राहत असतानाही आंशिक प्रमाणामध्ये त्या कर्म प्रकृतीच्या उदयामध्ये त्याच्यामध्ये दोष असू शकतात. जसं आज आम्हाला मतिज्ञान आहे. मतिज्ञानावरण कर्माच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे, पण उदय आहे म्हणून आमचं त्यांनी पूर्णतः आमचं मतिज्ञान आवृत्त केलेलं नाही आहे. तर आम्हाला काही प्रमाणात मतिज्ञानाची प्राप्ती आहे आणि काही प्रमाणात मतिज्ञानावर आवरण देखील आहे. अशा प्रकारची परिस्थिती इथे देशघातीच्या उदयात आहे. म्हणून इसके रहने पर भी जीव के स्वभाव रूप श्रद्धान के एक देश रहने में कोई विरोध नहीं आता. सम्यक्त्व के एक देश घात रूप से वेदन कराने वाली सम्यक प्रकृति के उदय से उत्पन्न होने वाला वेदक सम्यक्त्व क्षयोपक्षमिक है. आणि क्षयोपक्षमाची व्याख्या आपण जी काल बघितली तीच या ठिकाणी घटित करायची. नंतरचं सम्यक्त्व आहे औपशमिक सम्यक्त्व किसे कहते हैं. तर दर्शन मोहनीय के उपशम से कीचड़ के नीचे बैठ जाने से निर्मल जल के समान पदार्थों का जो निर्मल श्रद्धान होता है वह उपशम सम्यक दर्शन है. म्हणजे ज्या वेळेला दर्शन मोहनीय कर्म आणि त्याच्या जोडीला चारित्र मोहनीय, पण चारित्र मोहनीयाचा असा उपशम होत नाही, आणि म्हणून दर्शन मोहनीय कर्म जे आत्ता उदयात नाही पण जीवाजवळ आहे त्याला म्हणायचं उपशम. आम्ही उपशम म्हणजे खाली दबून बसणं असं आम्ही साधारणतः ठोकमानाने प्रायमरी भूमिकेत शिकलो. ते गैर नाही आहे, पण खाली दबून बसलं म्हणजे कर्म दबून कुठे बसलाय हा प्रश्न जर आम्हाला विचारला तर कर्म दबून बसलं म्हणजे कुठे त्याचं स्थान बदल झाला असं नाही आहे. कर्म तर ज्या म्हणजे ज्या इथे आहे स्थानावर आहे त्या स्थानावर आहे. आता मिथ्यात्व कर्म जीवाच्या कुठे आहे, ते वर उदयात आलं म्हणजे वर आलं नंतर काही खाली गेलं अशी प्रक्रिया होते का, तर अशी प्रक्रिया अजिबात कर्मामध्ये होत नाही. असं मनात असेल वर खाली झालं कर्म तर ते आपल्या मनातून काढून टाकायचंय. कर्म तर पूर्ण आत्म्याच्या प्रदेशावर त्या ठिकाणी लिप्त आहे, व्यापलेला आहे. झालं काय की ज्या वेळेला आम्ही म्हणतो कर्माचा उपशम झालेला आहे याचा अर्थ कर्म आमच्या सत्तेत आहे, पण आत्ता ते उदयात येणार नाही. अंतर्मुहूर्त कालपर्यंत जीवाच्या परिणामांच्या निमित्ताने जणू काही त्या कर्माला अशा प्रकारे मूर्छित केलेला आहे की ते एक अंतर्मुहूर्त पर्यंत आम्हाला आता उदयात येऊन आमचं श्रद्धागुण बिघडवणार नाही, आणि याला म्हणायचं उपशम. समजा प्रश्न विचारला, मिथ्यात्व आत्ता आमच्या जवळ तर विद्यमान आहे, आमच्या जवळ अस्थी आहे त्याची, मग ते मिथ्यात्व आत्म्याच्या कोणत्या प्रदेशांवर आहे, कोणत्या प्रदेशांवर आहे मिथ्यात्व कर्म आमच्या?
काय उत्तर असेल? सर्व मिथ्यात्व सर्वच पूर्ण प्रदेशांवर आहे. सर्वच पूर्ण प्रदेशांवर आहे. प्रदेशांवर आहे, सर्व प्रदेशांवर आहे. फक्त त्यांनी आपली पोझिशन बदलली की जे त्याचं उदय येणार होता आणि तो निर्जरीत होऊन परत मिथ्यात्व द्रव्य कर्मरूप परिणमित झाला असता, ते आता तसं घडत नाही. आता ते काय झालंय, आमच्याजवळ मिथ्यात्व कर्मरूपाने विद्यमान आहे आणि ते अंतर्मुहूर्तपर्यंत आता आमच्या उदयात येणार नाही. उपशम सम्यक्त्वाचा काळ आहे तोपर्यंत. म्हणून ते आहे त्याच पोझिशन मध्ये आहे, वर खाली कुठेही झालं नाही किंवा ते एका क्यू मध्ये उभे आहे असंही नाही. त्यांचा क्यू हाच आहे की जे आहे त्या प्रदेशावरच ते स्थित आहे. फक्त त्यांनी आपला उदय समय किंवा उदीर्णा समय किंवा उपशम म्हणजे अपकर्षण उत्कर्षण हे फक्त त्यांच्यामध्ये बदल घडलेले आहे. म्हणून दर्शन मोहनीय कर्मके उपशमसे, उपशम झालेला आहे. उपशम झालेला आहे म्हणजे कर्माची अस्थी आमच्या जवळ आहे, पण आत्ता ते कर्म आमच्या उदयात नाही आणि याला म्हणायचं उपशम. अशा तऱ्हेने कीचड़ में नीचे बैठ जाने से निर्मल जल के समान पदार्थों का जो निर्मल श्रद्धान होता है वह उपशम सम्यक दर्शन आहे. आणि हे उपशम सम्यक दर्शन शाईक सम्यक दर्शना एवढंच निर्मळ आहे. दोन सम्यक दर्शनामध्ये कुठलाही फरक नाही. जेवढं क्षाईक सम्यक दर्शन निर्मल आहे तेवढंच हे उपशम सम्यक दर्शन देखील निर्मल आहे. फरक आहे तो यांच्या कालावधीत. उपशम सम्यक्त्वाचा काळ अंतर्मुहूर्तानंतर निश्चितपणे संपणार आहे आणि क्षाईक सम्यक्त्वाचा काळ आता जीवनामध्ये कधीही संपणार नाही, ते निरंतर जीवाजवळ असणारच आहे. अनंतानुबंधी 4 आणि दर्शन मोह की 3 प्रकृतियों के उपशम से औपशमिक सम्यक्त्व होता है. जरी हे या ठिकाणी सांगितलं तरी आम्ही काल बघितलं की दर्शन मोहनीय कर्माचा उपशम होतो, तो प्रशस्त उपशम होतो, तो अंतर पाडून उपशम होतो आणि अनंतानुबंधीचा जो उपशम होतो हा अप्रशस्त उपशम होतो आणि त्याला अनंतानुबंधीच्या एकाच कर्म प्रकृतीचा फक्त अप्रशस्त उपशम हे आलेला आहे. तर अशा प्रकारे त्याचा उपशम होऊन हे प्रथमोपशम सम्यक्त्वाची किंवा औपशमिक सम्यक दर्शनाची जीवाला प्राप्ती होते. साधी मिथ्या दृष्टि के उपशम सम्यक्त्व क्रमशः 5-6 प्रकृतियों के उपशम से भी हो सकता है. काय सांगितलं? साधी मिथ्या दृष्टीला उपशम सम्यक्त्व क्रमशः 5 किंवा 6 प्रकृतींच्या उपशमानी देखील होतात. कारण त्याच्या सत्तेमध्ये आता 3 दर्शन मोहनीयाच्या आणखी 2 प्रकृती वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्याला जर प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करायची असेल तर त्याला कदाचित 5, कदाचित 6, कदाचित 7 प्रकृतींचा तो उपशम तिथे करावा लागतो. प्रश्न असा आहे की जीवाला दुसऱ्यांदा जर उपशम सम्यक्त्व प्राप्त झालं तर त्या सम्यक्त्वाला कोणतं सम्यक्त्व म्हणायचं? प्रथमोपशमच. प्रथमोपशमच सम्यक्त्व म्हणायचं. म्हणजे मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक दर्शन प्राप्त होईल त्या सम्यक्त्वाला प्रथमोपशम सम्यक्त्वच म्हणायचं आणि क्षयोपशमिक सम्यक दर्शनातून जे सम्यक्त्व प्राप्त होईल त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणायचं. मिथ्यात्वातून प्रथमोपशम आणि क्षयोपशमिक सम्यक्त्वातून द्वितीयोपशम सम्यक्त्व. आणि हाही जीव उपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर लगेचच परत उपशम सम्यक्त्व प्राप्त करून घेऊ शकतो का, हा प्रश्न आहे. लगेचच होत नाही, लगेचच नाही होत. तर म्हणजे बराच काळ जावा लागतो. एक पल्ल्या काळ, पल्ल्याच्या असंख्यातावा भाग, एक भाग. पल्ल्याच्या असंख्यातावा भाग. म्हणून उपशम सम्यक्त्व एकदा झालं आणि त्याच्या सत्तेमध्ये 3 कर्म प्रकृती आल्या
की तो त्याचा वेदक प्रायोग्य काळ संपेपर्यंत, त्याला लागतात पल्ल्याच्या असंख्यातावा भाग काळ, तोपर्यंत त्याला परत उपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. त्याला जर सम्यक्त्व प्राप्त करायचं असेल तर ते त्याचं शायोपक्षमिक सम्यक्त्व तो प्राप्त करून घेऊ शकतो. जसं समूर्छन समूर्छन जीव स्वयंभू रमण द्वीपामधला महामत्स्य, तो त्या ठिकाणी कोणतं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे उद्याला पुढचं पाहू आपण. त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.